या माई साहेबांचं साम्राज्य सहजासहजी डळमळीत होऊ शकत नाही। काही झालं तरी तुम्ही ही रेष ओलांडायची नाही। तुम्ही हरलात तर आम्ही हरलो। माई पक्षश्रेष्ठी अहो नाही 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 पाहुणे ऐका ऐका तुम्ही रागवू नका तुम्ही अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय अहो नाही नाही तुम्ही म्हणता तसं काहीच नाहीये हा आता तेच कवा धरणं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही ऐकून घेत नाहीत हे बघा आता तुम्ही बघायचं धनाजीराव आम्ही तुमच्या घरी तुमची मुलगी पाहायला आलो ना हीच आमची चूक झाली जगताप तुम्ही आमच्याशी खोटं बोललात अहो नाही पाहुणे असं काय करता आम्ही कशाला तुमच्या संग खोटं बोलू काय खोटं बोललो नाही आम्ही लाज वाटते तुमच्याशी सोयरीक जोडली ना तर लोक शेण घालतील आमच्या तोंडात त्यापेक्षा हे नातं नसलेलं बरं अहो असं काय बोलतो तुम्ही अहो असं करू नका पाहुणे वाटलं तुम्ही तुमच्या पाया पडतो तुमच्या पुढे नाक घासतो हात जोडतो पण असं काही करू नका हो माझ्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे बघा धनाजीराव तुमच्या त्या धाकट्या मुलीची बाहेर काय लफडी येत नाही याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये पण काल मी जेव्हा तुमच्या घरी आलो ना तेव्हा तुम्ही खोटं बोललात माझ्या बरोबर आणि आता काय आता तर तुमच्या मुलीची फोटो व्हायरल झालेत सगळीकडे माझ्या परेशचं लग्न नाही झालं ना तरी चालेल पण तुमच्याशी नातं जोडायचं नाही आता आम्हाला हे लग्न मोडलं म्हणून समजा मी तुमच्या संग येऊन बोलतो ना काहीतरी मला आपण हॅलो 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 खटकी आला त्यांनी काय बोलले ते बोला ना काय झालं आता काय बोलणार सुमन सगळं संपलंय संपलं म्हणजे एक काम करा तुम्ही फोन करा त्यांना मी बोलते त्यांच्याशी फोन करा तुम्ही फोन करा म्हणते ना परमेश्वरा संपलं म्हणजे काय सगळं